मित्रांनो, तुम्ही बाहेर गेल्यावर तहान लागली की सरळ दुकानातून पाण्याची सीलबंद बाटली विकत घेताना, कारण आपल्याला वाटतं सीलबंद पाणी म्हणजे पूर्णपणे सुरक्षित. पण थांबा, ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही बाहेरची पाण्याची बॉटली पिताना 100 वेळा विचार कराल. उत्तर प्रदेशातील मेरठ आणि हापूर परिसरातून एक अशी भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. हा एका नामांकित कंपनीच्या सीलबंद पाण्याच्या बाटलीत पाण्याऐवजी चक्क ऍसिड निघाले. तर जाणून घेऊया नक्की प्रकरण काय आहे. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ही दुर्दैवी घटना घडली आहे रिया नावाच्या एका तरुण शिक्षिकेसोबत. रिया हापूरमधील अर्जुन नगर येथील एका सराफा दुकानात म्हणजे ज्वेलरी शॉपमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथे त्यांना तहान लागल्यामुळे त्यांनी दुकानदाराकडे पाणी मागितले. दुकानदाराने जवळच्याच एका दुकानातून बिस्लेरी कंपनीची सीलबंद पाण्याची बॉटल आणून दिली. बाटली पूर्णपणे सील पॅक होती, पण जसा रिया यांनी त्या बाटलीचा सील उघडून पाण्याचा पहिला घोट घेतला, तशी त्यांच्या तोंडात आणि गळ्यात प्रचंड जळजळ सुरू झाली. त्या बाटलीत पाणी नसून कोणता तरी ज्वलनशील पदार्थ किंवा तेजाब म्हणजेच ऍसिड होतं. रिया यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना तातडीने मेरठच्या एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत दुकानदारांना ताब्यात घेतले आहे. दुकानदाराचे म्हणणे आहे की ही बाटली कंपनीकडूनच अशी सीलबंद आली होती. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून ती पाण्याची बाटली फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली आहे. तर मित्रांनो, ही घटना आपल्यासोबतही घडू शकते, म्हणून बाहेर जाताना या 3 गोष्टीची नक्कीच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. गोष्ट पहिली, बाटलीची सील नीट तपासा. फक्त ढक्कन बंद आहे म्हणून विश्वास ठेवू नका. सील कुठे तुटलेली किंवा पुन्हा चिकटवलेली तर नाही ना, हे नक्की पहा. नंबर 2, वास घेऊन बघा. पाणी पिण्यापूर्वी त्याचा वास घ्या. कोणत्याही प्रकारचा रासायनिक किंवा उग्र वास आल्याने ते पाणी अजिबात पिऊ नका. नंबर 3, स्वतःची बाटली सोबत ठेवा. शक्यतो प्रवास करताना किंवा बाहेर जाताना घरातूनच पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची सवय लावा. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.